हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर इंग्लिश ग्रामर क्लास। आजच्या सेशनमध्ये आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघणार आहोत, ज्यालाच आपण मराठीतून समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असे म्हणतो। आज जे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेणार आहे, तर हे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स मागील काही वर्षांच्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहे। सो आपण PYQ जे आहे ते त्याचा स्टडी करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सेशनला। पहिला सिनोनिम आपण बघतोय, फर्स्ट आहे बघा अबंडन। तर अबंडनचा अर्थ काय होतो? तर अबंडनचा अर्थ होतो सोडून देणे किंवा त्याग करणे। म्हणजे एखाद्या गोष्टीला आपण सोडून देतो किंवा त्या गोष्टीचा त्याग करतो, त्याला आपण अबंडन असे म्हणतो। तर त्याचा सिनोनिम आहे बघा CH फॉरसेक और सरेंडर। ओके, एखादी गोष्ट सरेंडर करून देणे त्याला देखील वर्ड आहे, किंवा एखादी गोष्ट सोडून देणे। त्याचा अँटोनिम काय आहे बघा, कंटिन्यू, होल्ड किंवा परसिस्ट। म्हणजे टिकून राहणे किंवा चिटकून राहणे। बघा, बरेच विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि अभ्यास केल्यावर एक दोन एक्झाम देतात आणि त्यानंतर काय करतात, परीक्षेचा अभ्यास करणं सोडून देतात। अपयश जर आलं तर काय करतात, परीक्षेचा अभ्यास करणं सोडून देतात। त्यावेळेस आपण वर्ड वापरू शकतो अबंडन। आणि काही जे विद्यार्थी आहेत ते परीक्षेचा अभ्यास कंटिन्यू करतात, त्याला सोडत नाही, तर त्यासाठी आपण वापरू शकतो कंटिन्यू, होल्ड और परसिस्ट। म्हणजे काय, टिकून राहणे किंवा चिटकून राहणे असा त्याचा अर्थ होतो। ओके, सेकंड वर्ड बघा अभोर आहे। अभोरचा अर्थ काय होतो, तिरस्कार करणे। अभोर म्हणजे काय, तिरस्कार करणे, हेट करणे। एखाद्या व्यक्तीचा तिरस्कार करत असणार, एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करत असणार, तर त्याला आपण म्हणतो अभोर। त्याचा सिनोनिम्स काय आहे, हेट, लोथ और डिटेस्ट। हे त्याचे सिनोनिम्स आहे। हेट म्हणजेच काय, तिरस्कार करणे किंवा एखादी गोष्टीबद्दल मनामध्ये आपण म्हणू शकतो की विरुद्ध भावना असणे, ती गोष्ट न आवडणे, त्यासाठी आपण अभोर हा वर्ड वापरत असतो। डिटेस्ट आणि अँटोनिम्स जर बघितले तर आहे लाईक, लव और अडोर। खूप प्रेम किंवा आदर करणे। ठीक आहे, एक आहे तिरस्कार करणे अभोर, आणि त्याच्या विरुद्ध काय असणार आहे मग, प्रेम करणे म्हणजे काय, लव, लाईक और अडोर। ओके, थर्ड बघा वर्ड एबल आहे। एबलचा अर्थ काय होतो, सक्षम। म्हणजे एबल म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करू शकणे, सक्षम असणे। समजा तुम्ही खूप जास्त अभ्यास करत असाल, तुम्ही एबल आहात, एखाद्या एक्झामसाठी सक्षम आहात, किंवा एखादं क्रिया जी आहे ती दुसरा करू शकत नाही पण तुम्ही करू शकतात, म्हणजे तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे। सो एबल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो, एबल म्हणजे सक्षम असणे। एबल म्हणजे सक्षम असणे, आणि त्याचा सिनोनिम आहे प्रोफिशियंट और कम्पेटेंट। याचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आहे बघा, इनकम्पेटेंट और अनफिट। अनफिट म्हणजे काय, अकार्यक्षम। म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी क्षमता नसणे, त्यासाठी वर्ड आपण वापरतो अनफिट। म्हणजे अकार्यक्षम, ते कार्य करण्यासाठी त्याच्यामध्ये क्षमता नाही आहे, त्याला अकार्यक्षम किंवा अनफिट असे आपण म्हणतो। पुढचा वर्ड बघूया, ॲब्रिश आहे। ॲब्रिश म्हणजे काय, संक्षिप्त करणे। आता संक्षिप्त करणे म्हणजे काय, ॲब्रिश म्हणजे काय बघा, कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्म आपण शिकलेलो आहोत। मग संक्षिप्त करणे म्हणजे काय, तर स्मॉल करणे किंवा कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्म जसं आपण करतो, किंवा शॉर्ट फॉर्म हा वर्ड एक्झॅक्ट आहे बघा, त्यासाठी शॉर्ट फॉर्म। ओके, ॲब्रिश म्हणजे काय, तर शॉर्ट फॉर्म किंवा संक्षिप्त करणे। त्याचा सिनोनिम काय आहे, समानार्थी शब्द काय आहे बघा, शॉर्टन, सर्टेल और ॲब्रिवेट। ओके, हे त्याचे सिनोनिम्स आहे। अँटोनिम्स काय आहे बघा, एक्सपांड, लेनदेन म्हणजेच काय, विस्तृत करणे किंवा वाढवणे। एक्सपांड करणे, एखादी गोष्ट एक्सपांड करताय म्हणजे काय, वाढवताय। समजा तुम्ही एखाद्या बिझनेस टाकलेला आहे आणि त्या बिझनेसला एक्सपांड करायचा आहे, म्हणजे काय, तर विस्तृत करायचा आहे, मोठा करायचा आहे, पसरवायचा आहे, तर एक्सपांड आणि लेनदेन हा शब्द आहे। आणि छोटं किंवा लहान करणे किंवा विक्षिप्त करणे, त्यासाठी आपण ॲब्रिश हा वर्ड जो आहे तो वापरत असतो। पुढचा शब्द आहे बघा अमलगॅमेट। तर अमलगॅमेटचा अर्थ आहे एकत्र राहणे, एकजुटीने राहणे, अमलगॅमेट। ओके,
एकत्र राहणे किंवा एकजुटीने राहणे. आता एकत्रासाठी काय वर्ड आपण वापरतो तर युनाइट, कंबाईन और ब्लेंड हे काय आहेत तिघही सिनॉनिम्स आहे. युनाइट म्हणजे एकत्र, कंबाईन म्हणजे संयुक्त आणि ब्लेंड म्हणजेच काय होतं एकत्र असा अर्थ त्याचा होतो. हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. आणि विरुद्धार्थी, आता हे जे एकत्र असेल तर विरुद्धार्थी काय होईल एकत्रचं वेगळे होणे. मग इंग्लिशमध्ये आपण वापरू शकतो सेपरेट और डिवाइड, वेगळे करणे किंवा अलग करणे. ओके, परत एकदा सांगते बघा, अमलगॅमेट म्हणजे काय युनाइट एकत्र करणे आणि त्याचा अँटॉनिम आहे सेपरेट और डिवाइड, वेगळे करणे किंवा अलग करणे. ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट वर्ड आहे बघा अबंडन्स. अबंडन्स म्हणजे काय तर भरपूर प्रमाणामध्ये. अबंडन्सचा अर्थ काय होतो भरपूर प्रमाणात, जास्त प्रमाणात असा अबंडन्सचा अर्थ होतो. याचा सिनॉनिम काय आहे बघा, हे सिनॉनिम्स आहेत. ओके, प्लेंटीफुल और रिचनेस किंवा लक्झरियन्स. लक्झरियन्स म्हणजे काय तर खूप प्रमाणामध्ये एखादी गोष्ट जास्त प्रमाणामध्ये अवेलेबल असते त्यालाच आपण लक्झरियन्स असं म्हणतो, प्लेंटीफुल किंवा रिचनेस. ओके, अबंडन्स. याचा अँटॉनिम्स काय आहे म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय आहे बघा, स्कॅर्सिटी और लॅक म्हणजे टंचाई असणे, तुटवडा असणे. ओके, हे काय आहेत त्याचे अँटॉनिम्स आहे बघा. उन्हाळ्यामध्ये आपल्या देशामध्ये भरपूर जे खेडेगाव आहेत तिथे पाण्याची टंचाई होते, म्हणजेच काय होतं लॅक ऑफ वॉटर, पाण्याची टंचाई असते. ठीक आहे, लॅक ऑफ फूड म्हणजे अन्नाची टंचाई असते. तर जिथेही आपल्याला असा वर्ड येईल की तिथे कमी प्रमाणामध्ये आहे किंवा टंचाई आहे तर आपण लॅक किंवा स्कॅर्सिटी हा जो वर्ड आहे तो वापरू शकतो. पुढे आहे बघा अकम्प्लिश. अकम्प्लिशचा अर्थ काय होतो, अकम्प्लिश म्हणजे साध्य करणे. अकम्प्लिश म्हणजे साध्य करणे किंवा यशस्वी करणे. अकम्प्लिश याचा अर्थ आहे साध्य करणे किंवा यशस्वी करणे. याचे सिनॉनिम्स काय आहे बघा, अचीव, परफॉर्म और एक्झिक्यूट. अचीव म्हणजे काय तर एखादी गोष्ट मिळवणे, परफॉर्म म्हणजे एखादी गोष्ट क्रिया करणे आणि एक्झिक्यूट, एक्झिक्यूट हा वर्ड तुम्ही ऐकलेला असेल तर यांचा अर्थ होतो यशस्वी होणे. याचा अँटॉनिम काय असेल, विरुद्धार्थी शब्द काय यशस्वी असेल मराठीमध्ये तर आपण त्याचा अँटॉनिम विरुद्धार्थी शब्द अयशस्वी, मग इंग्लिशमध्ये होतो फेल किंवा फेल्युलर तुम्ही म्हणू शकतात, अयशस्वी होणे. फेल किंवा फेल्युलर हे दोघंही त्याचे अँटॉनिम्स आहे. नेक्स्ट वर्ड बघा ॲक्रिमोनियस. ॲक्रिमोनियस म्हणजे काय कडाक्याचे किंवा कडू. आता ॲक्रिमोनियस हा वर्ड जसं समजा तुमचे संबंध एखाद्याशी खराब असतील किंवा वैराचे असतील तर तुम्ही हा वर्ड वापरू शकता. ॲक्रिमोनियस म्हणजे काय खूप कडू किंवा थोडेसे रिलेशन्स जे आहेत ते ताणलेले आहेत असा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात ॲक्रिमोनियसचा. सिनॉनिम काय आहे बघा बिटर म्हणजेच काय कडू, त्याचा अर्थ होतो इल टेम्पर्ड. ओके, हे त्याचे दोघंही सिनॉनिम्स आहे. आणि याच्या विरुद्ध शब्द कोणते आहे फ्रेंडली और अमायकेबल म्हणजेच काय मैत्रीपूर्ण किंवा शांत. फ्रेंडली म्हणजे काय तर मैत्रीपूर्ण संबंध असणे त्याला आपण फ्रेंडली असं म्हणतो, चांगले संबंध असणे फ्रेंडली. ओके, पुढचा शब्द आहे बघा ॲडजसंट ज्याचा अर्थ होतो निकटचा किंवा लगतचा किंवा लागून असा त्याचा अर्थ होतो ॲडजसंट. त्याचा सिनॉनिम काय आहे बघा नेक्स्ट टू म्हणजे काय नंतरचेच. नियर आहे ज्याचा अर्थ होतो लगेच किंवा बाजूला आणि नेक्स्ट आहे ॲडजॉइनिंग. तर हे तिघही त्याचे सिनॉनिम्स आहे ॲडजसंटचे. त्याचा अँटॉनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय होतो अफार, रिमोट म्हणजे काय अफार म्हणजे काय दूर. ओके, रिमोट म्हणजे काय खूप दूर. तर हे त्याचे अँटॉनिम्स आहे. नेक्स्ट बघा अफेक्शन आहे. अफेक्शनचा अर्थ होतो ढोंग, बहाणा किंवा सोंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं नाटक करणे त्याला आपण काय म्हणतो अफेक्शन असं म्हणतो. ओके, एखाद्या गोष्टीबद्दल खोटारडेपणाने वागणे त्याला आपण अफेक्शन असं म्हणतो. त्याचा सिनॉनिम आहे बघा प्रेटन्स और हायपोक्रसी. पेटन्स और हायपोक्रसी आणि अँटॉनिम्स जर बघितला तर आहे नॅचरलनेस म्हणजे काय नैसर्गिकपणा. आपल्या अवतीभोवती दोन प्रकारचे लोक आपण बघत असतो. एक आहे की ते नेहमी आपल्याशी डुप्लिकेटपणाने वागत असतात म्हणजे
काहीतरी सोंग करत असतात, काहीतरी नाटक करत असतात, आणि सेकंड असतात अगदी नॅचरली जसा त्यांचा स्वभाव आहे तसं वागत असतात. मग हे जे वर्ड्स आहे ते तुम्हाला यावरून लक्षात तुम्ही ठेवू शकतात. जे आपल्याशी खोटारडेपणाने वागत असतात, सोंग करण्या चांगलं बनण्याचे सोंग करत असतात, त्याला आपण अफेक्शन असे म्हणणार. आणि जे जसे आहेत ॲज युज्युअल तसेच वागत असतात त्याला आपण नॅचरलनेस असे म्हणणार. ओके. पुढे आहे बघा ॲडेप्ट. आता हा वर्ड आपण या अगोदरही बघितलेला आहे. ॲडेप्टचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असणे. ॲडेप्ट म्हणजे काय, तर एखादी गोष्टीमध्ये निपुण असणे किंवा त्या गोष्टीचे पूर्ण नॉलेज असणे. त्याचा सिनॉनिम आहे बघा एक्सपर्ट, स्किलफुल ऑर प्रोफिशियंट. एखाद्या गोष्टीत स्किलफुल असणे म्हणजे काय, तर त्या जी गोष्ट आहे, समजा तुम्ही अभ्यासामध्ये खूप स्किलफुल आहात किंवा एखाद्या टेक्निकल गोष्टीमध्ये स्किलफुल आहात, स्वयंपाकामध्ये तुम्ही खूप एक्सपर्ट आहात, म्हणजे काय, तर ती गोष्ट तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे येते किंवा ती गोष्ट तुम्ही 100% परफेक्टली करू शकतात. तर त्यासाठी आपण ॲडेप्ट हा जो वर्ड आहे तो वापरतो. सिनॉनिम काय आहे ॲडेप्टचा, तर सिनॉनिम्स आहे इनएक्सपर्ट ऑर अनस्किलफुल, म्हणजे त्या गोष्टीबद्दल नॉलेज नसणे, किंवा अनस्किलफुल म्हणजे त्याबद्दल काहीही माहिती नसणे. पुढचा वर्ड आहे ॲग्रवेट. म्हणजे काय, चीड आणणे किंवा राग आणणे. ॲग्रिवेट म्हणजे काय, तर चीड आणणे किंवा राग आणणे असा अर्थ होतो. आणि त्याचा सिनॉनिम आहे वर्सेन, हायटन किंवा इंटन्सिटी. त्याचा अँटोनिमचं बघितला तर सप्रेस ऑर क्वेल असा होतो, म्हणजे शांत असणे. नेक्स्ट वर्ड आहे बघा ॲगोनी, ज्याचा अर्थ पीडा, वेदना किंवा अतिदुःख असा होतो. पीडा, वेदना किंवा अतिदुःख यासाठी आपण ॲगोनी हा वर्ड वापरतो. सिनॉनिम काय आहे बघा, पेन म्हणजे काय, खूप त्रास होणे, डिस्ट्रेस. आता जेव्हा खूप टेन्शन येतं, जेव्हा मनामध्ये खूप विचार आपल्या येत असतात, तर तेव्हा आपण काय होतो, डिस्ट्रेस होतो. टार्मेंट ऑर अँग्विश, तर हे सगळे सिनॉनिम्स आहेत कसले, ॲगोनीचे, ज्याचा अर्थ पीडा किंवा वेदना किंवा अतिदुःख असा होतो. आणि अँटोनिम जर बघितला बघा, अतिदुःख किंवा पीडा याचा अँटोनिम, याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल मग, काम किंवा इज. म्हणजे आपण म्हणतो ना कीप काम म्हणजे काय, शांत हो. ओके. तर काम, इज, शांत किंवा स्थिर हे काय आहेत, त्याचे अँटोनिम्स आहे, विरुद्धार्थी शब्द आहेत. पुढे जाऊया. अल्टर्ट आहे. अल्टर्टचा अर्थ काय होतो, सतर्क किंवा जागृत किंवा धोक्याचा इशारा. अलर्ट आहे ते. ओके. अलर्ट, अल्टर्ट नाही, अलर्ट आहे. अलर्ट म्हणजे काय, तुम्हाला बऱ्याच वेळेस अलर्ट केलं जातं बघा. जेव्हा तुम्ही एखादी चूक करत असतात तेव्हा पॅरेंट्स तुम्हाला अलर्ट करतात, तुमचे जे टीचर्स आहेत ते तुम्हाला अलर्ट करतात, किंवा तुमचं चांगलं व्हावं असं ज्यांना वाटतं ते तुम्हाला अलर्ट करत असतात. म्हणजे काय, सतर्कतेचा इशारा देत असतात. जेव्हा तुम्ही तुमचा खूप सारा वेळ मोबाईलमध्ये घालवत असतात तर तेव्हा तुम्हाला अलर्ट केलं जातं की ही अभ्यासाची वेळ आहे, तर तो वेळ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये वेस्ट करू नका. तर अलर्ट करणे म्हणजे काय, सतर्कतेचा इशारा करणे, जागृत करणे किंवा धोक्याचा इशारा देणे. ओके. मग याचे सिनोनिम्स काय आहे बघा, व्हिजिलंट आहे, वॅरी आहे आणि वॉचफुल आहे. अँटोनिम्स काय आहेत, हिडलेस ऑर स्लीपी म्हणजे दुर्लक्ष करणारा किंवा गैरसावध. ओके. एकतर अलर्ट केलं जाईल तुम्हाला किंवा स्लीपी असणारे म्हणजे काय, सावध न केलं जाणं, त्याला आपण म्हणतो स्लीपी. पुढचा वर्ड आहे बघा अल्टरकेशन. त्याचा अर्थ आहे भांडण किंवा वाद. अल्टरकेशन म्हणजे काय, भांडण किंवा वाद. त्याचा सिनॉनिम आहे डिस्प्यूट, क्वारल ऑर कंटेन्शन. ओके. अँटोनिम्स आहे बघा ॲग्रीमेंट म्हणजे काय, संमती किंवा मान्यता. परत एकदा सांगते, अल्टरकेशन म्हणजे काय, भांडण किंवा वाद घालणे. कोणत्याही गोष्टीवर भांडण किंवा वाद घातले तर आपण म्हणू शकतो अल्टरकेशन. किंवा क्वारल हा शब्द तुम्ही लहानपणापासून ऐकत आहात. क्वारल म्हणजे भांडण किंवा वाद असा होतो. मग त्याच्या विरुद्धार्थी काय होईल की शांतता किंवा एखाद्या गोष्टीला मान्यता देणे, समोरच्याच्या विचारांना मान्यता देणे, समोरच्याच्या ज्या आयडिया आहेत त्याला मान्यता देणे, मग त्याला आपण म्हणतो ॲग्रीमेंट. ओके. पुढे बघा ॲम्बिजियस आहे, ज्याचा अर्थ होतो संदिग्ध किंवा अनेकार्थी.
आता काही व्यक्ती ज्यावेळेस आपल्याशी बोलत असतात तर तेव्हा बोलण्याचं तर एकदम साधं असतं, पण त्याचे अनेक अर्थ निघत असतात, तर त्याला आपण म्हणतो ॲम्बिग्युअस. नेक्स्ट त्याचा सिनॉनिम काय आहे बघा, वॅग्यू, अनक्लिअर और डाऊटफुल. म्हणजे असंच काहीतरी कोड्यामध्ये बोलणं किंवा डाऊटफुल असणं, तर त्याला आपण म्हणतो अँटोनिम्स काय आहे बघा, क्लीन और डिस्टिंक्ट. म्हणजे काय, स्पष्ट आणि स्वच्छ. जेही काही बोलतो ते काय बोलणे, स्वच्छ बोलणे किंवा स्पष्ट काहीतरी सांगून टाकणे. ओके, तर त्याचा अँटोनिम्स आहे क्लीन आणि डिस्टिंक्ट. पुढे बघा, अमॅलरेट, त्याचा अर्थ आहे सुधारणे. अमॅलरेटचा अर्थ काय आहे, सुधारणे. त्याचा सिनॉनिम्स आहे बघा, इम्प्रूव्ह, ॲडव्हान्स और अमेंड. एखाद्या गोष्टीत इम्प्रूव्हमेंट करणे, जसं तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहात, तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये इम्प्रूव्हमेंट करत आहात, म्हणजे काय करत आहात, सुधारणा करत आहात. ओके, हा सिनॉनिम्स आहे. त्याचा अँटोनिम्स जर आपण बघितला, वर्सेन और डिटायरेट, म्हणजे काय, खराब करणे किंवा खालावणे. जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, पण जर तुम्ही रिव्हिजन दिली नाही तर काय होईल, डिटायरेट होईल, म्हणजे काय, खराब होईल किंवा खालावली जाईल तुमचं जे नॉलेज आहे ते. ओके, नेक्स्ट आहे बघा अमायेबल. अमायेबलचा अर्थ होतो आकर्षक किंवा स्नेहशील. अमायेबलचा अर्थ काय होतो, आकर्षक किंवा स्नेहशील. तर त्याचा सिनॉनिम आहे बघा, लवेबल किंवा ॲग्रीएबल. खूप प्रेमळ किंवा ॲग्रीएबल असं त्याचा अर्थ होतो, लवेबल किंवा ॲग्रीएबल. हे सिनॉनिम्स आहे. अँटोनिम्स काय आहे बघा, डिसॲग्रीएबल, म्हणजे काय, अप्रिय किंवा तापदायक. काही व्यक्ती आपल्याला खूप छान वाटतात बघा, ते नेहमी त्यांचं बोलणं जे आहे ते आपल्याला आवडत असतं, तर ते लवेबल असतील. आणि ज्यांना आपण झेलत असतो, म्हणजे काही व्यक्ती असे असतात ते नको असतात आपल्याला, त्यांचं बोलणं आवडत नाही, ठीक आहे, तरीही आपण त्यांचं ऐकत असतो, तर त्याला आपण म्हणतो डिसॲग्रेबल, म्हणजे काय, अप्रिय. नेक्स्ट बघा अमायकेबल आहे, तर त्याला मैत्रीपूर्ण किंवा शांत असा अर्थ होतो. सिनॉनिम काय आहे, फ्रेंडली, कॉर्डियल और काइंड. त्याचा अँटोनिम्स होतो होस्टाईल, म्हणजे काय, विरुद्ध किंवा शत्रू संबंधीचा असा त्याचा अर्थ होतो. पुढे जाऊया, अमेनेस्टी, सर्वसाधारण माफी असं त्याला म्हणतो. ओके, त्याला सिनॉनिम्स आहे पार्डन, फॉरगिवनेस किंवा परमिशन. समोरचा व्यक्ती जर बोलत असेल आणि तुम्हाला त्याचं जे शब्द आहेत ते जर व्यवस्थित ऐकू नाही आले तर आपण म्हणतो पार्डन प्लीज, म्हणजे काय, माफी असावी, परत बोलता का, असा त्याचा अर्थ होतो. मग पार्डन म्हणजेच काय, तर आपण म्हणतो सर्वसाधारणपणे माफी मागण्यासाठी आपण वापरत असतो. आणि त्याच्या अपोजिट आहे पनिशमेंट, म्हणजे काय, दंड किंवा शिक्षा करणे. हे सगळे सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स जे आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. आणि व्होकॅब्युलरीचा जवळजवळ जो पार्ट आहे तो 70% पार्ट हा रिपीट होत असतो, वारंवार रिपीट होत असतो. म्हणून फक्त तुम्ही मी जे 100 सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स घेणार आहे ते जरी व्यवस्थित केले तर त्याच्यापैकी देखील तुम्हाला 1-2 सिनॉनिम्स अँटोनिम्स तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला दिसतील. ओके, पुढे बघा अफेक्ट आहे. तर अफेक्टचा अर्थ काय होतो, प्रभावित करणे. त्याचा सिनॉनिम काय आहे, टच, इन्फ्लुएन्स और अपसेट. ओके, प्रभावित करणे त्याचा सिनॉनिम आहे टच, इन्फ्लुएन्स और अपसेट. आणि अँटोनिम काय आहे, लिव्ह और डिस्कार्ड. पुढचा वर्ड बघूया, अकम्प्लिशमेंट. अकम्प्लिशमेंट याचा अर्थ होतो उपलब्ध असणे. अकम्प्लिशमेंट म्हणजे काय, तर उपलब्ध असणे. त्याचा सिनॉनिम आहे सक्सेस, स्किल और ट्रिम. अँटोनिम जर बघितला तर त्याचा अर्थ होतो फेल्युलर. अँटोनिम काय आहे, फेल्युलर आहे. बघा, वाक्य आपल्याला बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये दिलेले असतात आणि वाक्यांनुसार वेगवेगळे जे अर्थ आहेत ते आपल्याला दिलेले असतात. पण मी हे सगळं कलेक्ट का केलेलं आहे की याचा अर्थ हा देखील येऊ शकतो. म्हणजे हा जो वर्ड आहे, समजा मी इथे वर्ड घेतलेला आहे अकम्प्लिशमेंट, तर याचा सिनॉनिम्स जर तुम्हाला ऑप्शनमध्ये सक्सेस आलेला असेल तर तो बरोबर आहे, स्किल आलेला असेल तर तो बरोबर आहे, ट्रिम्फ आलेला असेल तर तो बरोबर आहे. म्हणजे वाक्यानुसार तर आपण अर्थ तिथे लावणारच आहोत, परंतु जेव्हा आपल्याला जोड्या लावासाठी प्रश्न येतो तर जोड्या लावासाठी प्रश्न आल्यावर खूप जास्त कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे हे वर्ड्स देखील तुम्हाला माहीत असणं सगळे गरजेचे आहेत. पुढे बघा रिट्रेन आहे.
ओके, त्याचा अर्थ दूर जाणे असा होतो. CH अवॉइड ऑर फॉरेज, रिफ्रेन आहे हे. ओके, रिट्रेन नाही, रिफ्रेन आहे, ज्याचा अर्थ दूर जाणे होतो. आणि CH अवॉइड फॉरेज हे वर्ड्स त्याचे सिनॉनिम्स आहे. बघा, रिफ्रेन वर्ड आपण कुठे शिकलेलो आहोत, तर रिफ्रेन हा वर्ड आपल्याला फिक्स प्रेपोजिशनमध्ये पण शिकायला मिळतो. रिफ्रेन फ्रॉम, तर फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतो आपण. म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीपासून दूर जाणे किंवा लांब राहणे असा त्याचा अर्थ होतो रिफ्रेन फ्रॉम म्हणजे. ओके, CH अवॉइड ऑर फॉरेज. त्याचा अँटोनिम काय आहे, इन्व्हॉल्व. एखाद्या गोष्टीपासून दूर जातं किंवा त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतं म्हणजे एकत्रित होणे किंवा त्या गोष्टीमध्ये अडकणे, तर त्यासाठी आपण इन्व्हॉल्व हा वर्ड वापरतो. रिफ्रेन फ्रॉम, प्रोहिबिटेड फ्रॉम हे जे वर्ड्स आहेत ते बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये परत परत विचारले जात असतात. सो हा वर्ड इम्पॉर्टंट आहे. पुढे आहे डिक्लाइन. डिक्लाइनचा अर्थ काय होतो, तर डिक्लाइन म्हणजे अस्वीकार करणे. डिक्लाइनचा अर्थ काय होतो, अस्वीकार करणे. त्याचा सिनॉनिम आहे बघा, रिजेक्ट करणे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबसाठी जाताय, तुम्ही तिथे रिझ्यूम देताय आणि तो रिझ्यूम जर तुमचा अस्वीकार होत असेल तर आपण म्हणतो की रिजेक्ट केला गेला किंवा रिफ्यूज केला गेला किंवा डॉन केला गेला. ओके, तर आपण म्हणतो की अस्वीकार करणे. सिनॉनिम्स बघितले, रिजेक्ट, रिफ्यूज और डॉन. आणि जर तो तुमचा रिझ्यूम घेतला जात असेल तर आपण म्हणतो ॲक्सेप्ट केला गेला. मग हा काय आहे, त्याचा अँटोनिम आहे, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढे बघा, इनपार्शियल आहे म्हणजे काय, निपक्ष. इनपार्शियल म्हणजे काय, निपक्ष. तुम्ही पार्शालिटी केली गेली हा शब्दप्रयोग रोजच्या वापरामध्ये तुम्ही यूज करत असतात किंवा रोज वापरत असतात तुम्ही, की तिथे पार्शिलिटी केली जाते. मग पार्शिलिटी केली जाणे म्हणजे काय, तर पक्ष किंवा पक्षपात केला जाणे असं आपण म्हणू. मग निपक्ष म्हणजे काय, तर इम्पार्शियल आपण त्याला असं म्हणतो. आणि त्याचा सिनॉनिम्स आहे अनबायस्ड ऑर फेअर. अँटोनिम्स आहे बायस्ड. पुढे आहे बघा सबमराईन. सबमराईन म्हणजे पाणबुडी. त्याचा सिनॉनिम आहे बघा ओशियानिक और अंडर वॉटर. हा सिनॉनिम आणि अँटोनिम विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी हा शब्द इथे घेतलेला आहे. आणि याचा अँटोनिम जर आपल्याला घ्यायचा असेल तर अँटोनिम होतो अर्थली. पुढे आहे बघा एक्सटिंक्ट. आता एक्सटिंक्ट हा शब्द काय आहे, तर याचा अर्थ विलुप्त असा होतो. विलुप्त होणे म्हणजे काय, बघा खूप सारे प्राणी जे आहेत ते विलुप्त झालेले आहेत. विलुप्त झालेले आहेत म्हणजे काय, तर डिस्ट्रॉय झालेले आहेत किंवा डाईड आहेत. मग ते नष्ट पावणे, डिस्ट्रॉइड किंवा डाईड, त्याला आपण वर्ड काय वापरतो, एक्सटिंक्ट हा वर्ड वापरतो. आणि त्याचा अँटोनिम्स असणार आहे लिव्ह म्हणजे काय, आता आहेत किंवा जगत आहेत. पुढे आहे बघा रॅकेट. आता रॅकेट हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. SSC CGLला देखील असे शब्द विचारले जातात किंवा मग हे SSC CGLचे जे वर्ड्स आहेत तेच आपल्याला कुठेतरी डिपार्टमेंटलला, सरळ सेवेला, MPSCला, STI PSI ASO ह्या ज्या एक्झाम आहे किंवा क्लास 3च्या ज्या एक्झाम्स आहेत मेन्सच्या किंवा इंजिनिअरिंगची एक्झाम असेल अशा एक्झाम्समध्ये SSC CGLचे वर्ड्स देखील आपल्याला बऱ्यापैकी विचारले जात असतात. म्हणून हा रॅकेट जो वर्ड आहे तो SSC CGLचा वर्ड आहे. तर रॅकेटचा अर्थ काय होतो, आवाज किंवा खूप गोंधळ असणे किंवा खूप नॉईज असणे असा त्याचा अर्थ होतो रॅकेट. मग त्याचं सिनॉनिम काय आहे, तर त्याचा आहे नॉईज किंवा कोमोशन. ओके, त्याचा अँटोनिम काय आहे, पीस किंवा क्वाईट, ज्याचा अर्थ शांतता असा होतो किंवा शांत असा होतो. पुढचा वर्ड आहे बघा नॅशनलिझम. नॅशनलिझमचा अर्थ राष्ट्रवाद असा होतो. नॅशनलिझमचा अर्थ काय होतो, राष्ट्रवाद असा होतो. आणि त्याचा सिनॉनिम्स आहे पॅट्रिओटिझम और जिनोझम. त्याचा अँटोनिम्स आहे अनबियास. पुढचा वर्ड आहे अपेक्स. तर अपेक्सचा अर्थ उंच असा होतो. बघा अपेक्स हा कलरचा ब्रँड आहे. ओके, त्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवू शकतात की अपेक्स म्हणजे काय, तर त्याला घरांच्या जे रूफ आहे त्याला कलर दिला जातो असं लक्षात ठेवा. मग अपेक्सचा अर्थ काय होतो, उंच असा होतो. सिनॉनिम त्याचा टॉप आहे. पुढे आहे एक्स्ट्रावॅगंट. आता एक्स्ट्रावॅगंट पर्सन हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल, एक्स्ट्रावॅगंट. ओके, सो एक्स्ट्रावॅगंटचा अर्थ काय होतो, उधळ्या किंवा खर्चिक. जो खूप जास्त प्रमाणामध्ये पैसे खर्च करतो त्याला आपण एक्स्ट्रावॅगंट असे म्हणतो.
ठीक आहे, अति प्रमाणामध्ये पैसे जो खर्च करतो त्याला आपण एक्स्ट्रावॅगंट असे म्हणतो. आणि त्याचा सिनॉनिम्स काय आहे मग? एक्सेसिव्ह किंवा वेस्टफुल किंवा स्पेंडिंग म्हणजे काय? नको तिथे पैसा खर्च करणे. ओके, म्हणजे एक्सेसिव्ह किंवा वेस्टफुल, मग तो पैसा काय जातो? वेस्ट जातो, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचा अँटोनिम काय आहे बघा? थ्रिफ्टी किंवा फ्रुगल म्हणजे काय? कंजूस. मग व्यक्तींनी एक्स्ट्रावॅगंटही नसू नये आणि व्यक्तींनी फ्रुगल किंवा थ्रिफ्टीही असू नये. योग्य त्या ठिकाणीच आपण पैसा जो आहे तो खर्च केला पाहिजे. पुढे आहे बघा हेल्दी. आता हेल्दी म्हणजे काय? तर आरोग्यासाठी चांगले, त्याला आपण हेल्दी असे म्हणतो. त्याचा सिनॉनिम काय आहे बघा? सॅल्युब्रियस और हेल्थफुल म्हणजे आरोग्यासाठी चांगले किंवा आरोग्यास जे काही इम्पॉर्टंट आहे ते. हेल्दी फूड आपण म्हणतो बघा. मग हेल्दी फूड, पिझ्झा बर्गर हे हेल्दी फूड आहे का? नाही. तर व्हेजिटेबल्स असेल, एग्ज असेल, मिल्क असेल, हे काय आहे? हेल्दी फूड आहे. मग त्याचा अँटोनिम काय होईल बघा? हार्मफुल और डिलेट्रियस और इंजुरियस म्हणजेच हानिकारक. हेल्दीच्या विरुद्ध काय आहे? हानिकारक आहे. अँटोनिम्स आपण बघितले, हार्मफुल, डिलेट्रियस और इंजुरियस. पुढचा वर्ड आहे बघा इमॅक्युलेट. इमॅक्युलेटचा अर्थ काय होतो? निष्कलंक किंवा कुठलाही डाग नसलेले. इमॅक्युलेट म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचा डाग त्यावर नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा कलंक त्यावर नाहीये, त्याला आपण इमॅक्युलेट असे म्हणतो. त्याचा सिनॉनिम काय आहे बघा? फॉल्टलेस किंवा फ्लॉलेस किंवा अनब्लेमिश्ड म्हणजे कोणत्याही प्रकारचा फॉल्ट त्याच्यामध्ये नाहीये, अचूक आहे. काय आहे? अचूक आहे, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. अँटोनिम जर आपण बघितला तर अँटोनिम्स आहे सॉइल्ड और डर्टी और स्टेन्ड. डर्टी म्हणजे खराब असणे, स्टेन्ड हा वर्ड तुम्ही जर बघितला असेल, स्टेन्ड म्हणजे काय? तर डाग असणे, स्टेन्ड करतो आपण, तर त्याला वर्ड आहे गलिच्छ. पुढचा वर्ड आहे बघा डिस्पॅरेज. डिस्पॅरेजचा अर्थ होतो तुच्छतापूर्वक बोलणे किंवा कमी लेखले जाणे. ओके, डिस्पॅरेज किंवा इन्सल्ट करणे, डिस्पॅरेज. त्याचा सिनॉनिम काय आहे बघा? क्रिटिसाइज और सेन्सिअर. क्रिटिसाइज केलं जातंय लोकांना म्हणजे काय? तर तुच्छ लेखलं जातंय. त्याचा अँटोनिम्स आहे हॉनर म्हणजे काय? आदर किंवा सन्मान देणे. ओके, एकतर क्रिटिसाइज केलं जातं म्हणजे तुच्छतापूर्वक वागणूक दिली जाते, आणि सेकंड त्याचा अँटोनिम जर आपण बघितला तर हॉनर म्हणजे काय? आदर केला जाणे, सन्मान केला जाणे. ओके, नेक्स्ट आहे बघा रेस्ट. ओके, जो तुम्ही करत नाही कारण तुम्ही खूप अभ्यास करत असतात. मग रेस्टचा अर्थ काय होतो? रेस्ट म्हणजे आराम. आणि त्याचा सिनॉनिम्स आहे बघा लाय डाऊन और रिलॅक्सेशन म्हणजे अगदी रिलॅक्स राहणे, निश्चिंत राहणे, हे त्याचे सिनॉनिम्स आहे. अँटोनिम्स मात्र काय आहे बघा? एक्झर्शन आहे, स्ट्रगल आहे किंवा हार्डवर्क आहे म्हणजे काय? अति कठीण परिश्रम करणे. इकडे आहे रेस्ट म्हणजे काय? आराम करणे, रिलॅक्स राहणे, आणि इकडे त्याचा अँटोनिम्स जर आपण बघितला तर आहे की हार्डवर्क करणे. सो ज्यावेळेस तुम्ही खूप जास्त हार्डवर्क करता तर त्याचं नंतर तुम्हाला काय मिळतो? खूप चांगला रेस्ट मिळत असतो. म्हणून तुम्ही आता अभ्यासासाठी जर हार्डवर्क केलं तर पुढे तुम्हाला तुमचं आयुष्य कसं असणार आहे? रिलॅक्स असणार आहे. पुढचा वर्ड बघूया कलिग. कलिग म्हणजे काय? तर सहकारी. कलिगचा अर्थ काय होतो? सहकारी. सगळ्यांना नोन आहे हा वर्ड, सगळ्यांना माहिती आहे. त्याचा सिनॉनिम काय आहे बघा? कोवर्कर और वर्कमेट म्हणजे ज्यांच्या सोबत आपण काम करतो त्यांना आपण कलिग असे म्हणतो. मग याचा अँटोनिम काय असणार आहे? कलिगचा अँटोनिम काय आहे बघा? तर ओपोनंट और अँटोनिस्ट म्हणजे काय? विरोधक किंवा प्रतिस्पर्धी. ज्याच्यासोबत आपण काम करतो तो आपला सहकारी आहे, आणि जो आपला प्रतिस्पर्धी आहे, जो आपला विरोधक आहे, तर त्याला आपण म्हणतो अँटोनिस्ट किंवा अपोनंट. ओके, पुढे बघा प्रॉम्प्टनेस आहे तर त्याचा अर्थ तत्परता असा होतो, तत्परता. ओके, सिनॉनिम काय आहे बघा? क्विकनेस किंवा पंक्च्युअलिटी, पटकन कोणतीही गोष्ट करणे, क्विकनेस. ओके, जर तुम्हाला मी आता सांगितलं की हा तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि जे लोक पटकन करतील त्या आपण म्हणणार क्विकनेस किंवा प्रॉम्प्टनेस म्हणजे तत्परतेने त्यांनी होमवर्क केला. पण जे थोडे लेझी आहेत ते काय करतील? इंडोलसन्स और लेझीनेस, स्लूथ, जे हळूवारपणे ते करतील किंवा करणारच नाही त्यांना आपण काय म्हणू की त्यांच्यामध्ये खूप लेझीनेस आहे, ते कसे पर्सन आहेत? लेझी पर्सन आहेत, लेझी स्टुडंट आहेत.
पुढचा वर्ड आहे बघा डुप्लिसिटी. डुप्लिसिटी म्हणजे काय? फसवेगिरी. या अगोदरही मी तुम्हाला म्हटले की काही व्यक्ती आपल्याशी डुप्लिकेटपणाने वागतात असं आपण म्हणतो. मग डुप्लिकेट म्हणजे काय? डुप्लिसिटी म्हणजे फसवतात ते आपल्याला, फसवेगिरीपणा करतात. त्याचा सिनोनिम्स काय आहे? डबल डिलिंग. डबल डिलिंग म्हणजे खोटारडेपणाने वागणे किंवा फसवेगिरी करणे असा त्याचा अर्थ होतो. सिनोनिम्स आहेत. अँटोनिम काय आहे बघा? ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणाने वागणे. ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिकपणाने वागणे. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. पुढे आहे बघा ऑब्जेक्शन, ज्याचा अर्थ विरोध करणे असा होतो किंवा प्रश्न मांडणे असा होतो. द ॲक्ट ऑफ ऑब्जेक्टिंग, प्रश्न मांडणे. ऑब्जेक्शन म्हणजे काय? द ॲक्ट ऑफ ऑब्जेक्टिंग, प्रश्न मांडणे किंवा ऑब्जेक्शन घेणे हा वर्ड तुम्हाला माहिती असेल. त्याचा अँटोनिम्स आहे बघा बेनिवोलन्स म्हणजे काय? परोपकारी. नेक्स्ट आहे सॅकर्ड. सॅकर्डचा अर्थ होतो पवित्र. त्याचा सिनोनिम्स आहे होली, डेडिकेटेड किंवा सॅन्टिफाईड. आता हे जे वर्ड्स जे सिनोनिम्स दिलेले आहेत ते आपल्याला सेंटेन्सनुसार घेतलेले आहेत. आपण एक्झाममध्ये जे म्हणजे प्रत्येक पेपरमधून आपण PYQ मधून आपण ते सिनोनिम्स आणि अँटोनिम्स घेतलेले आहे. सो त्या सेंटेन्समध्ये जे मिनिंग होतं एक्झॅक्टली त्याच्यानुसार सिनोनिम्स आणि अँटोनिम्स मी इथे घेतलेले आहेत. त्याचा अँटोनिम काय होतो बघा? प्रोफेन ऑर टेम्पोरल म्हणजे काय? अपवित्र. पुढे बघा इंटरप्रीड म्हणजे काय? तर इंटरप्रीडचा अर्थ होतो धाडसी किंवा निर्भय. ओके. त्याचा सिनोनिम आहे बघा फिअरलेस किंवा ॲडव्हेंचरस किंवा ब्रेव म्हणजे जो कशालाही घाबरत नाही, जो शूर आहे. ओके. आणि त्याचा अँटोनिम काय आहे बघा? पुसिलॅनिमियस, टायमरस, टिमिड और कोवार्डली म्हणजे काय? खूप भित्रा, ज्याला कोणत्याही सगळ्याच गोष्टींची भीती वाटते. नेक्स्ट आहे बघा लॅमंट. लॅमंटचा अर्थ शोक असा होतो, ज्याला आपण दुःख असं देखील म्हणतो. लॅमंट म्हणजे काय? शोक करणे, दुःख करणे किंवा वाईट वाटणे. त्याचा सिनोनिम्स आहे वेल और बेमोन. अँटोनिम्स काय आहे बघा? गॅदर, रिजॉइस. 43 नंबरचा वर्ड आहे बघा फॉरबिडन. फॉरबिडन म्हणजे काय? तर बंदी. फॉरबिडन म्हणजे काय? बंदी किंवा लपलेले असं देखील त्याचा अर्थ होतो. आणि त्याचा सिनोनिम आहे बॅन्ड किंवा प्रोहिबिटेड. बघा प्रोहिबिटेड फ्रॉम हा वर्ड तुम्हाला पुढे येईलच कदाचित. प्रोहिबिटेड तर प्रोहिबिटेड हा वर्ड देखील फिक्स प्रेपोजिशनसाठी वापरला जातो, विचारला जातो. प्रोहिबिटेड नंतर आपण फ्रॉम हे प्रेपोजिशन वापरतो आणि प्रोहिबिटेड फ्रॉम चा अर्थ होतो की एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे. जसं आपण रिफ्रेन फ्रॉम हा वर्ड बघितला. चला तर याचा अँटोनिम काय आहे बघा? ॲग्रीड, ग्रँट और ॲडमिट म्हणजे काय? मान्यता देणे किंवा एखाद्या गोष्टीशी सहमत असणे. पुढचा वर्ड आहे बघा ॲक्सेप्ट. ॲक्सेप्टचा अर्थ होतो स्वीकारणे. ॲक्सेप्ट म्हणजे काय? तर एखादी गोष्ट स्वीकारणे. त्याचा सिनोनिम आहे टेक, ॲक्वायर और रिसीव. अँटोनिम काय आहे? रिजेक्ट और डिस्कार्ड म्हणजे काय? तर नकार देणे. ॲक्सेप्ट म्हणजे काय? स्वीकारणे. आणि जर आपल्याला नकार द्यायचा असेल तर आपण वर्ड काय वापरतो? डिस्कार्ड किंवा रिजेक्ट. नेक्स्ट बघा ब्लूम. ब्लूम म्हणजे काय? मोहर. ब्लूमचा अर्थ काय होतो? मोहर असा होतो. त्याचा सिनोनिम आहे फ्लॉवर और रॅडियन्स आणि अँटोनिम आहे फेड और डीम और व्हॅनिश म्हणजे काय? फिकट. पुढे आहे बघा डिफेंड. डिफेंडचा अर्थ होतो रक्षण करणे. डिफेंडचा अर्थ काय होतो? रक्षण करणे. त्याचा सिनोनिम आहे प्रोटेक्ट और प्रिझर्व. अँटोनिम आहे सस्पेंड, ड्रेप और हँग म्हणजे काय? स्थगिती. पुढचा सिनोनिम आहे प्रोग्रेस. आता प्रोग्रेस केली म्हणजे काय? प्रगती केली. ओके. प्रोग्रेस केली म्हणजे काय? प्रगती केली. त्याचा सिनोनिम काय आहे? डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ. डेव्हलपमेंट म्हणजेच काय? प्रगती होणे. ग्रोथ म्हणजे वाढ होणे म्हणजेच प्रगती होणे. अँटोनिम काय आहे बघा? रिग्रेस और डिक्लाइन म्हणजे काय? अधोगती होणे. प्रगती होणे आणि अधोगती होणे दोघंही अपोजिट गोष्टी आहेत. पुढे आहे व्हर्बल, ज्याचा अर्थ तोंडी किंवा व्हर्बल हा जो वर्ड आहे आपण खिल्ली उडवणे यासाठी देखील करू शकतो त्याचा उपयोग. सो त्याचा सिनोनिम आहे अब्यूज किंवा इन्सल्ट. व्हर्बल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीशी इन्सल्ट करणे, एखाद्या व्यक्तीची इन्सल्ट करणे असं देखील आपण घेऊ शकतो. त्याचा अँटोनिम काय आहे बघा? रिटर्न किंवा रिस्पेक्ट. जर
तोंडी या अर्थाने आलेला असेल तर तिथे काय होतो, रिटर्न असा त्याचा अँटोनिम होतो. आणि खिल्ली उडवणे या अर्थाने आलेला असेल तर इथे रिस्पेक्ट हा अँटोनिम होतो. लास्ट आहे बघा कॅज्युअल, ज्याचा अर्थ प्रासंगिक असा होतो आणि त्याचा सिनोनिम होतो इरेग्युलर किंवा रॅन्डम. अँटोनिम जर आपण बघितलं तर फॉर्मल किंवा अप्रूव्ड म्हणजेच औपचारिक असा त्याचा अर्थ होत असतो. तर मित्रांनो, आज आपण 49 सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघितलेले आहे. उद्याच्या सेशनमध्ये देखील आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्सचा अभ्यास करणार आहोत. नक्कीच हा तुम्हाला व्हिडिओ येणाऱ्या एक्झाममध्ये जे प्रश्न येतील त्यासाठी उपयोगात येणार आहे. सो जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया असंच एका नवीन सेशनमध्ये. गुड डे.